तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना हाय, सर्वांना नमस्कार. आणि आज व्हिडिओ या आधारितवर बनवत आहे मी, कारण की एक मला दोघांच्या कमेंट आल्या की दादा तुम्ही या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, की म्हणजे आम्हाला गुगल ॲडसेस अकाउंट क्रेडिट कसं करायचं त्यावर व्हिडिओ बनवा. भरपूर आम्ही व्हिडिओ बघितले की त्यावर म्हणजे हिंदी माहिती देतात किंवा बरेचशा ह्याच्यावर इंग्लिश पण माहिती, मराठी माहिती कुठं बघायला पण मिळत नाही ना, लवकर सहसाची गावत पण नाही. तर तुम्ही आपल्या मराठी कॅटेगरीवर बनवून एक व्हिडिओ टाका. तर आपलं म्हणजे जे कंटेंट आहे त्या आधारितवर नाही, तरी पण त्यांना म्हणलं मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला जसं मला जमेल, जसं मला सांगता येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून एक तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ बनवून टाकतो. तर जेणेकरून तुम्हाला याने अजून कोणाला व्हिडिओ बघत असेल किंवा एक त्यातनं अनुभव मिळेल, त्यांच्यासाठी व्हिडिओची म्हणजे एक प्रेरणा मिळेल किंवा त्यांना सपोर्ट मिळेल आपल्या माध्यमातून. तर या आधारित व्हिडिओ बनवत आहे. जर का तुमचा 4000 वॉच टाईम कंप्लीट झाला, 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले आणि त्यावेळेला तुम्ही चॅनल मॉनिटाईज करायला अप्लाय करता, अप्लाय केल्यानंतर मग त्याची कॅटेगरी कशी असते, आपण एकतर तुम्ही पूर्ण अप्लाय वायटी स्टुडिओमधनं करू शकता किंवा तुमच्या गुगल क्रोम ब्राउझरमधनं वायटी स्टुडिओमधनं करू शकता. दोन्हीतनं कुठनं पण करू शकता तुम्ही. आता मी करताना गुगल क्रोम ब्राउझरवरनं केलं होतं, कारण की त्याच्यावर संपूर्ण लगेच अपडेट होत राहतं आणि ह्याच्यावर कसं हळूहळू प्रोसेस होती वायटी स्टुडिओवर आपल्या, आणि तिकडं कसं प्रोसेस स्पीड नव्हती नेटवर लगेच ऑनलाईन असल्यामुळं. आणि इकडं पण ऑनलाईन आहे, पण ही स्वतः त्यांचं म्हणजे ॲप्लिकेशन असल्यामुळं कसं ते असं हळूहळू लोडिंगवर चालतं, म्हणजे काय अडचण येत नाही, व्यवस्थित एकदम, फक्त हळूहळू स्लो चालतं. थोडक्यात 4G आणि 5G कसं आहे तसं. मग गुगल क्रोम ब्राउझरवरनं मॉनिटाईज करू शकता तुम्ही. आणि ज्या वेळेला तुमच्या गुगल क्रोम ब्राउझरवर म्हणजे आपल्या तुमच्या व्हिडिओ बनवता त्या अकाउंटवर वायटी स्टुडिओवर $10 कंप्लीट झाले, त्यावेळेला तुम्हाला एक मेल येतं, बाबा तुमचे $10 कंप्लीट झाले अशा तसं. ज्यावेळेला तुम्ही मॉनिटाईज करता त्यावेळेला येतं मॉनिटाईज झाल्यानंतर काय काय एनेबल करायला लागतं. ॲप्लिकेशन तिथं असतात ती ॲड्स वगैरे, अजून शॉपिंग काय काय ते असतात ती ॲड करायला लागतात तिथं. तुम्हाला हळूहळू समजेल जे कोण नवीन आहे त्यांना. मग सांगायचा उद्देश म्हणजे गुगल क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर एक नीट सांगतो, कारण की त्याच्यामध्ये इतकं डोकं कन्फ्यूज होतं आहे प्रमाणाच्या बाहेर. तर मी सांगतो तसं म्हणजे स्टेप असं समजून घ्या. गुगल क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर गुगल ॲडसेस अकाउंट बनवायचं असेल तर तिथं नाव टाकायला लागेल तुमचं गुगल ॲडसेस अकाउंट म्हणून. मग तिथं गेल्यानंतर तुमचं जी यूट्यूबला लॉगिंग ईमेल आय डी तीच ईमेल आय डीने लॉगिंग ती करायचं, कारण की ईमेल वगैरे येत असते ती ही वेगळी आपली आय डी ठेवायची, ती वेगळी ठेवायची. तसं काय करू नका, लय मोठा घोळ होतं आहे. मी केलं नाही, पण बऱ्याचशा जणांचं झालेलं आहे तसं. आधी मी दुसऱ्याचं अनुभवलं, बघितलं आणि मग स्वतः केलं आहे, कारण की कुठं काय होतं काय नाही आपण बघूनच केलं पाहिजे. आपणच स्वतः सगळा शहाणपणा करून उपयोग नाही, काय बोलून करून. मग तिथं अकाउंट सिलेक्ट करताना तुमचा ईमेल आय डी येतं. ईमेल आय डी टाकल्यानंतर तुमचा म्हणजे कुठून आपलं जिल्हा किंवा तालुका, संपूर्ण पिनकोड, संपूर्ण माहिती टाकायला लागते. तुमचं संपूर्ण नाव म्हणजे तुमचं स्वतःचं काय, तुमच्या चॅनलचं नाव नाही तिथं असतं. चॅनलचं पण नाव वेबसाईट म्हणून असलं ना, त्या ठिकाणी चॅनलचं पण नाव टाकायचं. पण तुमचं पर्सनली कोणाच्या नावानं गुगल अकाउंट ओपन करायचं आहे, तर त्या नावाच्या व्यक्तीचं फक्त सरनेम असं पहिल्यांदा सरनेम टाकायचं आणि त्याच्या खालीच ऑप्शन येतं अजून एक, तिथं तुमचं नाव टाकायचं. मग सबमिट करायचं. मग 6 अंकी OTP येते तुम्हाला तिथं. मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर ती OTP तिथं टाकायचा. मग टाकल्यानंतर पुढली प्रोसेस, मग टाकल्यानंतर एक 48 तास किंवा 12 तास काहीतरी असं थांबायला लागत असतं. मी बहुतेक 1 दिवस थांबलेलो. मग दुसऱ्या दिवशी तिथं मला ID व्हेरिफिकेशन झाली ती माझी. मग ॲड्रेस व्हेरिफिकेशन आपलं तुम्हाला माहिती आहे, गुगल ॲडसेस पिन आलता ते ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणतात त्याला. मग त्याच्यासाठी कंप्लीट माझे 8 ते 10 दिवस गेलेत बघा. म्हणजे मी 29 तारखेला सबमिट केलं, 30 तारखेला मला झालं म्हणून मेल आला. 30 तारखेपासून 8 तारखेला काहीतरी आपल्या घरी गुगल ॲडसेस 7 तारखेला आला. मग 8 तारखेला आपण व्हिडिओ बनवला त्यावर. म्हणजे 8-10 दिवस तर जातात बघा त्यासाठी. आणि ती जी कॅटेगरी फक्त म्हणजे
35 दिवसाच्या आत ती सबमिट करायला लागतं, नाहीतर परत ना अजून दुसऱ्यांदा बघावं लागतं. हे असे लय अवघड आहे आणि हे आहे. भरपूर जणांचं म्हणजे ह्याच्यात वॉच टाईम कमी असेल किंवा पूर्ण होत नसेल तर त्यांना म्हणजे कमेंट करून सांगा की म्हणजे त्यांना रिस्पॉन्स देण्याचा मी प्रयत्न करेल की 4000 वॉच टाईम लवकरात लवकर पूर्ण कसा करायचा. म्हणजे व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीचे आहेत, कॅटेगरी बदलायला लागले. आता मी माझी कॉमेडी कंटेंट आहे, पण कंटेंट बदल झाला तर व्ह्यूज येत नाहीत. एखाद्या व्ह्यूजला तुमच्या व्हिडिओला एक 2000 व्ह्यूज आले किंवा 5000 तर त्यावर कंटेंट बनवत जायचं, म्हणजे व्ह्यूज वाढते ती आणि भरपूर प्रतिसाद मिळतो. तुम्ही असं म्हणू नका की बाबा 10 मिनिटाचा व्हिडिओ बघितला त्यानं बनवला आणि त्यानं वॉच टाईम भरपूर वाढतं. तसं काय नाही. तुमच्या कंटेंटवर तुमच्या म्हणजे जे करता व्हिडिओ त्याच्यावर अवलंबून असतं, त्याच्यात किती दम आहे किती नाही ते. तर सांगायचा उद्देश होता त्यांच्यापर्यंत ज्यांनी व्हिडिओ बनवायला लावलेला दादांनी, त्यांनी व्हिडिओ नक्की समजून घ्या. आणि तरीही नाही समजला तरी अजून कमेंट करा, तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि कोणाला अजून काय माहिती हवी असेल तर त्यांनीही कमेंट करा, त्यांचा पण रिप्लाय किंवा रिस्पॉन्स किंवा त्यांच्या माध्यमात पण व्हिडिओ बनवता येईल. आणि जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. चला बाय बाय.